हो. फेब्रुवारी 2025 ला नवी मुंबईमध्ये 200 कोटीचं ड्रग्ज पकडलं गेलं होतं आणि तिथूनच सुरू झालं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा खेळ सुरू. याच्यानंतर नवी मुंबई नेरूळमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये नवीन चिचकरचं नाव पुढे होतं. त्याच्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर नवीन चिचकरला एनसीबीने मलेशियामधून अटक केलं आणि पुढची प्रोसेस सुरू झाली. सध्या तळोजा जेलमधून नवीन चिचकरला नवी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पूर्ण चौकशी सुरू आहे. काय पूर्ण एकंदरीत प्रकरण जाणून घेऊ. आपल्याकडे एसीबी डोले सर आहेत. सर, कशा प्रकारचा हा गुन्हा आहे आणि जो नेरूळला गुन्हा दाखल झाला होता त्याचा आणि नवीन चिचकरचा काय संबंध आहे? 14 एप्रिल 2025 ला गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने आम्हाला माहिती मिळाली होती की नेरूळमध्ये एका ठिकाणी हायड्रो गांजाची विक्री होणार आहे. त्या अनुषंगाने आमच्या अँटी नार्कोटिक सेलने त्या ठिकाणी रेड करून सदर ठिकाणी 2 आरोपी, काही भारतीय गांजा आणि हायड्रो गांजा त्या ठिकाणी जप्त करण्यात आला होता. सदर हायड्रो गांजा जो आहे हा भारताबाहेरून अदर कंट्रीज मधून आपल्या भारतामध्ये येतो आणि या हायड्रो गांजाचं पाळेमुळे शोधून काढण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सरांचे आदेश झाले होते. त्या अनुषंगाने स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली होती व या गुन्ह्याचा तपास चालू होता. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 32 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. त्यातील 18 आरोपींना अटक झालेली आहे. 14 आरोपींचा अजून शोध चालू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये जो सुरुवातीला हायड्रो गांजा मिळाला होता त्याच्या व्यतिरिक्त 3.25 किलो हायड्रो गांजा या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही जप्त केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवीन चिंचकर, जो आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट चालवतो, याच्या मागावरती आम्ही होतो. याची मलेशियाला तो असल्याबाबत माहिती केंद्रीय यंत्रणांना मिळाली होती आणि त्यांनी पुढील प्रक्रिया करून त्याला भारतामध्ये आणण्यात आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याच्याकडे तपास केलेला आहे. पुढील तपासासाठी आज आपण नवीन चिंचकर आणि प्रभात पांडे या 2 आरोपींना मान्य न्यायालयासमोर प्रोड्यूस करून पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करणार आहोत. तर हे होते एसीबी डोले सर. नवीन चिचकर यांना सध्या नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी चालू आहे. राहुल कांबळे, एनडीटी मराठी, नवी मुंबई.